नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर। आमच्या बॅचसाठी आम्ही बुकिंग केलेली आहे। 13 तारखेला चौकी येणार आहे आपल्या शेडवर आणि त्याच्यासाठी आता शेडचं निर्जंतुकीकरणाचं काम सुरू आहे। सध्या तुम्ही पाहत आहे शेडचं निर्जंतुकीकरण करत आहेत आम्ही। तर त्याच्यासाठी आम्ही डेकॉल 4X शेडचं डिसइन्फेक्शन करण्यासाठी डेकॉल 4X ही औषध वापरली आहे। आणि डेकॉल 4X मध्ये अशा प्रकारचे 2 पाउच म्हणजे अर्धा लिटरचे 2 पाउच येतात। यापैकी एक पाउच आम्ही 100 लिटर पाण्यामध्ये विरघळला आहे। 100 लिटर पाण्यामध्ये टाकून ही बघा तुम्ही इथे फेस आलेला आहे। फेस येईपर्यंत त्याला ढवळायचं आहे। ढवळल्यानंतर ते मिक्स झाल्यावर त्याचा फवारा तुम्हाला करायचा आहे। आणि डिसइन्फेक्शन करणं खूप महत्त्वाचे आहे रेशीम शेतीमध्ये, कारण निर्जंतुकीकरण केल्यानंतर आपल्या अळ्यांवर कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रभाव आपल्याला जाणवत नाही। पुढे ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या निर्माण होत नाही। आपली बॅच सुरक्षितपणे पार पडावी किंवा त्याच्यात काहीही रोगराई पसरू नये यासाठी आपल्या शेडचं निर्जंतुकीकरण करणे खूप महत्त्वाचं आहे। तर हीच गोष्ट लक्षात ठेवून प्रत्येक शेतकरी बांधवांनी डिसइन्फेक्शनकडे पूर्णतः लक्ष द्यायला पाहिजे। आणि याच्यासाठी 5 दिवस राहिलेले बॅच येण्यासाठी आणि 5 दिवसा अगोदर डेकॉल 4X ची फवारणी आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्या अळ्या आणि आपली बॅच सुरक्षितपणे पार पाडता येईल। तर अशा प्रकारे प्रत्येक रॅकवर आणि आजूबाजूचे जे ग्रीन नेट आहे त्याच्यावर आपल्याला फवारणी करायची आहे। ती झाल्यानंतर जितकेही साहित्य आपण ठेवलेले आहे त्याच्यावर सुद्धा डेकॉलने फवारणी करायची आहे। आणि निर्जंतुकीकरण हा एक महत्त्वाचा भाग आहे रेशीम शेतीमध्ये। याच्यामुळे रोगराई पसरत नाही आणि कोणत्याही प्रकारची विषबाधा अळ्यांना होत नाही। तर ही गोष्ट लक्षात ठेवून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तरी शेतकरी बांधवांना हा मदतगार होईल हीच आशा बाळगून इथे मी माझा व्हिडिओ संपवत आहे। धन्यवाद।